नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कर्माचा सिद्धांत हा अत्यंत अटळ मानला जातो. पेराल तेच उगवेल किंवा केलेल्या कर्मांची फळे भोगावीच लागतात हा निसर्गाचा नियमच आहे. पण स्वामींच्या भक्तीमध्ये आपण अनेकदा पाहतो की अत्यंत कठीण प्रसंगातूनही भक्त सुखरूप बाहेर पडतात. मग प्रश्न असा आहे की कर्माचा हिशोब चुकला का, की स्वामींनी त्यामध्ये काही मध्यस्थी केली? जेव्हा एखादा भक्त अनन्य भावाने स्वामींना शरण जातो तेव्हा ते त्याच्या कर्माच्या भोगांमध्ये स्वतः मध्यस्थी करतात. ते कर्माचे नियम मोडत नाहीत, तर आपल्या भक्ताच्या दुःखाचा डोंगर सुसह्य करतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेणार आहोत की कर्माच्या हिशोबामध्ये स्वामींची मध्यस्थी कशी काम करते. कर्माचा सिद्धांत आणि अटळ भोग. कर्माचा सिद्धांत अत्यंत साधा आहे. जे पेराल तेच उगवेल. आपण आयुष्यामध्ये जे काही चांगले किंवा वाईट करतो त्याचे फळ आपल्याला आज ना उद्या भोगावेच लागते. यालाच अटळ भोग म्हणतात. आपल्याला मिळणारे सुख किंवा दुःख हे आपल्याच कर्माच्या हिशोबाची देणीघेणी आहेत. यातून कोणाचीही सुटका नसते. अगदी देवालाही मनुष्य रूपात आल्यावर कर्माचे नियम पाळावे लागले. स्वामी भक्तीमध्ये जेव्हा आपण स्वामींना संपूर्णपणे शरण जातो तेव्हा ते आपले भोग पूर्णपणे संपत नाहीत, पण ते सोसण्याचे बळ देतात. स्वामी आपल्या कर्माच्या हिशोबामध्ये अशा प्रकारे बदल करतात की मोठे संकटही सुसह्य होते आणि आपण त्यातून सुखरूप बाहेर पडतो. आता जाणून घेऊया की कर्माच्या हिशोबामध्ये स्वामी कशी मध्यस्थी करतात. जेव्हा एखादा भक्त स्वामींना संपूर्णपणे शरण जातो तेव्हा त्याच्या कर्माच्या हिशोबामध्ये स्वामी मध्यस्थी करतात. पण याचा अर्थ असा नाही की ते कर्माचा नियम मोडतात. स्वामींची मध्यस्थी म्हणजे कर्माचा नियम पूर्णपणे पुसून टाकणे नसते, तर त्या कर्माची फळे भोगताना आपल्याला सुरक्षित ठेवणे असते. स्वामी हेच करता आणि करविता असल्यामुळे ते कर्माच्या गतीमध्ये बदल नक्कीच करू शकतात. स्वामी भक्ताचे कर्म थांबवत नाहीत, कारण कर्मनियम हा अटळ आहे. पण भक्ताची श्रद्धा, समर्पण आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे ते कर्म हलके करतात. जे दुःख तीव्र असायला हवे होते ते सहनशील होते. जो धक्का आयुष्य मोडू शकणार होता तो शिकवण देणारा ठरतो. ही स्वामींची मध्यस्थी असते. जेव्हा एखादे कर्म फळ देण्याच्या टप्प्यात येते तेव्हा स्वामी आपल्याला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी देतात. त्यामुळे कर्माचा परिणाम चुकीच्या दिशेने वाढत नाही. कर्म भोगावेच लागते, पण स्वामी त्या वेदनेची तीव्रता कमी करतात. एखादा अपघात मृत्यूपर्यंत न जाता खरचटण्यावर किंवा इशाऱ्यावर थांबतो. एखादा आजार गंभीर न होता नियंत्रणात येतो. कर्म पूर्ण होते, पण स्वामींच्या करुणेसह. आणि ही स्वामींची सूक्ष्म मध्यस्थी असते. नुकसान संपूर्ण न होता अंशतः होते. हे योगायोग नसतात. ही स्वामींची मध्यस्थी असते. स्वामी भक्ताचे कर्म स्वतःकडे वळवून घेतात. अनेकदा स्वामींनी भक्तांचे प्राणघातक आजार किंवा संकटे स्वतःच्या देहावर घेतल्याची उदाहरणे त्यांच्या चरित्रामध्ये आहेत. ही स्वामींची सर्वोच्च मध्यस्थी असते. काही कर्म त्वरित भोगायला लावली जातात जेणेकरून मोठे पाप वाढू नये. काही कर्म पुढे ढकलली जातात जेव्हा आपण मानसिकदृष्ट्या तयार होतो. वेळ बदलली जाते, पण नियम नाही. कधी कर्म लगेच भोगायला लावली जातात कारण उशीर झाला तर चूक वाढेल. हे सर्व नियोजन स्वामी करतात जेणेकरून कर्माचा उद्देश आणि शिकवणही साध्य होईल. स्वामींची सर्वात मोठी मध्यस्थी म्हणजे आपल्याला ती चूक पुन्हा करून न देणे. काही अनुभव इतके ठसठशीत असतात की माणूस कायमचा बदलतो. शिक्षा कमी असते, पण समज जास्त मिळते. इथे कर्म सुधारणा घडवते, नुसती वेदना देत नाही. इथे स्वामी ठराविक परिस्थिती निर्माण करून पुन्हा तेच कर्म करणे थांबवतात. कर्माच्या हिशोबामध्ये स्वामींची मध्यस्थी म्हणजे स्वामी आपल्या मनाची क्षमता वाढवतात. कर्माचे ओझे हलके वाटण्याचे कारण म्हणजे आपले मन मजबूत झालेले असते. स्वामी संयम, धैर्य आणि स्वीकार देतात. त्यामुळे ते कर्म आपल्याला मोडून न टाकता अधिक परिपक्व बनवते. कर्म बदलत नाही, पण आपली भोगण्याची ताकद वाढते. स्वामी कधीही कर्माचा नियम मोडत नाहीत. ते कर्माच्या परिणामाला दिशा, मर्यादा आणि आपल्याला शिकवण देतात. आणि हीच त्यांची कार्यपद्धती असते. काही कर्म एकाच वेळेला येण्याऐवजी वेगवेगळ्या काळामध्ये येतात. प्रत्यक्षात फळ तेच असते, फक्त एकदम न येता टप्प्याटप्प्याने येते, जे भक्त पेलू शकेल. जर स्वामींनी कर्म रद्द केले असते तर नैतिकता संपली असते, आणि जर त्यांनी हस्तक्षेप केला नसता तर आपण तुटून पडलो असतो. स्वामी मध्यस्थी करतात कारण त्यांच्या न्यायामध्ये करुणा असते. त्यामुळे आपण कर्मनियम पाळतो, पण निराश होत नाही. हा समतोल समजला की आपली श्रद्धा स्थिर होते, अपेक्षा कमी होतात, तक्रारी कमी होतात आणि समर्पण वाढते. कधीकधी कर्म इतके तीव्र असते की एखादा भक्त तुटू शकतो. श्रद्धा, मानसिक संतुलन, जीवन सगळेच धोक्यात येऊ शकते. अशा वेळेला स्वामी मध्यस्थी करतात,
पण ही मध्यस्थी त्याच भक्तांसाठी असते जे भक्त संकटातही स्वामींपासून दूर जात नाहीत, तक्रार करत नाहीत आणि कर्म स्वीकारतात. अशा भक्तांसाठी स्वामी स्वतः पुढे येतात, कारण अशा भक्ताला संरक्षणाची जास्त गरज असते. स्वामी प्रत्येक भक्ताच्या कर्मामध्ये ढवळाढवळ करत नाही. जो भक्त आपला अहंकार सोडून स्वामीचरणी अनन्य शरणागती पत्करतो तेव्हा स्वामींची मध्यस्थी सुरू होते. जर भक्ताने कळत नकळत काही पाप केले असेल आणि त्याला त्याबद्दल मनापासून पश्चाताप होत असेल तर स्वामी त्याच्या कर्माचा भार नक्कीच हलका करतात. भक्ताने केलेल्या नामाचा, सेवेचा, दानाचा साठा हा कर्मफेडीसाठी वापरला जातो. म्हणूनच स्वामींनी नेहमी सत्कर्म आणि सेवा करण्याचे महत्त्व सांगितलेले आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कर्माचा हिशोब आपल्याला कधीच सुटू देत नाही, पण स्वामींची साथ आपल्याला कधी पडू देत नाही. स्वामींची मध्यस्थी म्हणजे नियतीवर मिळवलेला विजयच आहे. स्वामींच्या कृपेमुळे कर्माच्या भोगांची धार इतकी बोथट होते की आपल्याला त्या वेदना जाणवत नाहीत. त्यामुळे कर्माच्या हिशोबाची भीती बाळगू नका. फक्त आपले कर्म शुद्ध ठेवा आणि स्वामींवर अढळ विश्वास ठेवा. आपण आपले प्रयत्न आणि कर्म प्रामाणिक ठेवले की स्वामींची मध्यस्थी आपोआप सुरू होते. स्वामी नक्की कोणत्या प्रकारे आणि कधी मध्यस्थी करतील हे फक्त त्यांनाच ठाऊक, कारण त्यांची लीला अगाध आहे आणि ती समजणे आपल्या मानवी बुद्धीच्या पलीकडचे आहे. आपण फक्त स्वामींवर विश्वास ठेवावा आणि सत्कर्मांचा मार्ग सोडू नये. बाकी आपला हिशोब स्वामींच्या चरणी सुरक्षित आहेच. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेतले की कर्माच्या हिशोबामध्ये स्वामी कशी मध्यस्थी करतात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.